श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बेल पानांचा हा उपाय करायचा आहे. म्हणजे आपल्याला 7 बेलपत्र घ्यायचे आहेत आणि ती बेलपत्र आपल्याला कुठे ठेवायची आहेत, कशी ठेवायची आहेत, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 7 बेल पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर यामुळे तुमची जी काही अडलेली कामे आहेत, पैशा संदर्भात जे काही तुमच्या समस्या आहेत, घरात पैसा येतो परंतु तो टिकत नाही किंवा आपल्याकडे सतत पैशाची चणचण ही आपल्याला नेहमी भासत असते, तर या उपायाने तुम्हाला तुमच्या ज्या काही पैशा संदर्भात तक्रारी आहेत तर त्या दूर होतील आणि तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल. तर आपल्याला 7 बेल पानं लागणार आहेत. तर या उपायामुळे तुमच्या इच्छा, मनोकामना, पैशा संदर्भात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील. कारण महादेवांना बेलपानं खूप आवडत असतात. महादेवांना आपल्या कंठामध्ये विष धारण केलेलं आहे व म्हणूनच त्यांना आपण नीलकंठ असं म्हणतो. व बेलाचा गुणधर्म आहे की तो अतिशय थंड असतो, म्हणून आपण महादेवाला बेलपान हे अर्पण करत असतो. भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्व वृक्षाला फारच महत्त्व आहे. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी पूजनामध्ये बिल्वपत्राचा उपयोग केला जातो. म्हणजे बघा, वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहताना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्ठभागावर विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात, तसेच बिल्व सुगंधाने पळून जातात. ही पाने भगवान शंकर यांना फार आवडतात, म्हणून भगवान शंकराच्या पिंडीवर बेलाची पाने वाहण्याची प्रघात आहे. या शिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे देखील खूप सारे फायदे आपल्याला होत असतात, म्हणून आपण रुद्राभिषेक देखील करायचा आहे. तर शिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर पांढरे वस्त्र हे परिधान करायचे आहे. त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे, परंतु काही कारणास्तव व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे हे सर्व सांगणे गरजेचे आहे. तर आपण जो उपाय करणार आहेत म्हणजे आपल्याला फक्त 7 बेलाची पाने लागणार आहेत, परंतु हा जो उपाय आहे तर हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायामुळे तुमच्या धनासंदर्भात, पैशा संदर्भात ज्या काही समस्या, अडचणी आहेत तर त्या दूर होतील. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय शिवमहापुराणमधला उपाय आहे. तर हा उपाय इतका प्रभावी आहे, तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. याचा तुम्हाला काही दिवसातच चमत्कार हे पाहायला मिळतील. तुमच्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत, कोणतंही काम तुमचं रखडलेलं असेल, काही जरी असेल तरी ते पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे. तर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये करायचा आहे. तर यासाठी बघा, आपल्याला 7 बेलपानं घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि बेलपानं घेता वेळेस ती अशी तुटलेली फुटलेली घ्यायची नाहीत. तर बेलपानं व्यवस्थित 3 बेलपानं असतात तर ती अशी व्यवस्थित पाहून तुम्हाला घ्यायची आहेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की प्रथम 1 बेलपान घ्यायचं आहे आणि जिथे तुमचा म्हणजे पाण्याचं जे स्थान आहे तिथे तुम्ही हंडाभरून पाणी ठेवता किंवा माठ असेल तुमचा पाण्याचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 बेलपत्र अर्पण करायचं आहे. तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की जिथे तुम्ही जो बेलपान ठेवलेला आहे त्या हंड्यातील किंवा माठातीलच तुम्हाला 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे. तर आता तुमच्याकडे 6 बेलपानं राहिलेली आहेत. तर मग तुम्हाला काय करायचं आहे की महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला बेलवृक्ष हे झाड तर तिथे असतोच, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तिथे गेल्यानंतर 1 बेलपत्र घ्यायचं आहे आणि तो तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे. थोडंसं त्याच्यावर पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे बेलवृक्षाला आणि मग तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर आता तुमच्याकडे 5 बेलपानं राहिलेली आहेत.
मग महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला प्रथम जलाभिषेक करायचा आहे आणि मग तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे. दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि जर तुमच्याकडे धोत्र्याचं फूल वगैरे असेल तर ते अर्पण करायचे आहेत. आणि मग तुमच्याकडे जी 5 बेलपानं राहिलेली आहेत तर त्यातील एक बेलपान तुम्हाला घ्यायचं आहे आणि बाहेर नंदी आहे तर त्या नंदीचा जो वरती उचललेला पाय आहे तर तिथे तुम्हाला तो बेलपान ठेवायचा आहे. त्याच्यावर देखील तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला नंदी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि मग तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती जी निमुळती बाजू असते तिथे अशोक सुंदरीचं स्थान असते तर तिथे तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि बघा, हे बेलपान तुम्हाला अर्पण करता वेळेस तुम्हाला मनामध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जाप देखील निरंतर चालू ठेवायचा आहे. तर आता तुमच्याकडे 3 बेलपानं राहिलेली आहेत. तर त्यातील एक बेलपान तुम्हाला काय करायचं आहे की जिथे आपण महादेवांच्या पिंडीसमोर उभे असतो म्हणजे आपण जल अर्पण करत असतो त्याच्या उजव्या साईडलाच माता पार्वतीचं स्थान आहे. म्हणजे माता पार्वतीचं हस्तकमळ तिथे आहे. तिथे आपल्याला तो बेलपान त्याच्यावरती देखील थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तो बेलपान तुम्हाला माता पार्वतीला अर्पण करायचं आहे. तसेच आता तुमच्याकडे 2 बेलपानं शिल्लक आहेत तर त्यातील एक बेलपान आहे तर ते तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्या बेलपानावरती देखील तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता तुमच्याकडे एक बेलपान राहिलेला आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे की महादेवांच्या पिंडीवरती जो आपण जलधारी असते तिथून पाणी खाली पडत असतं पिंडीवरती तर आपल्याला त्या जलधारीच्या तिथे तो पान आपल्याला लावायचा आहे. आणि मग तो पान आहे तर तो पान आपण आपल्या घरी आणायचा आहे. तर अशा प्रकारे आपण ही 7 बेलपानं आहेत तर ती अशा प्रकारे आपण अर्पण करायचे आहेत. तर बघा, तुम्हाला समजलं नसेल तर परत सांगते की पहिलं बेलपान आहे तर ते आपण आपल्या घरामध्ये जिथे आपला हंडा आहे किंवा माठ आहे तिथे ठेवायचं आहे. दुसरं बेलपान आहे तर तो आपण बेलाचा वृक्ष आहे त्याच्याजवळ ठेवलेला आहे. आणि तिसरं बेलपान आहे तर तो आपण नंदीच्या जो पायवरती आहे तिथे ठेवलेला आहे. चौथा बेलपान आहे तो आपण अशोक सुंदरीच्या जवळ ठेवलेला आहे. 5वा बेलपान आहे तर तो आपण माता पार्वतीचा हस्तकमळ आहे तर तिथे आपल्याला ठेवायचा आहे. 6वा बेलपान आपण महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे. आणि 7वा बेलपान आहे तर तो आपण जी महादेवांच्या पिंडीवरती जलधारा असते तर तिथे आपण तो टच करायचा आहे जलधारीला आणि मग तो आपण आपल्या घरी आणायचा आहे. अशा प्रकारे हे 7 बेलपान तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि महादेवांना तुम्हाला कळकळून प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनात जे काही दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या दूर होऊ द्या. तसेच माझ्या घरामध्ये जे काही पैशाची चणचण नेहमी भासत आहे तर ती दूर होऊन मला धन लाभ होऊ द्या. अशा प्रकारे तुम्हाला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुमच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या मनापासून तुम्हाला बोलायच्या आहेत. कारण महादेव हे खूप भोळे आहेत. ते आपल्या भक्तांवर नेहमी कृपा करत असतात. आणि हा जो उपाय आहे तर यामुळे तुमची जी काही गरिबी आहे, दारिद्र्यता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे. आणि महादेव तुम्हाला इतकं धन देतील की तुमचा विश्वास देखील बसणार नाही, इतका हा प्रभावी असा उपाय आहे. तर हा उपाय पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे. आणि महादेवांच्या मंदिरामधून जो बेलपान आपण आणलेला आहे तर तो आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ ही होईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि जी पैशाची चणचण तुम्हाला भासत होती तर ते देखील दूर होईल. तसेच पहा, या दिवशी तुम्ही उपवास देखील करायचा आहे. कारण महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आपल्या मनोकामना, इच्छा ह्या देखील पूर्ण होतात. घरामध्ये सुख समृद्धी येत असते. या दिवशी रात्रीचे जागरण करण्याला देखील खूप महत्त्व आहे. कारण वर्षातून एकदाच महाशिवरात्र येत असते आणि आपल्या मनोकामना, इच्छा या पूर्ण करत असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.